मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी दह्याची कढी बनवत आहे। त्यासाठी बघा मी इथे घट्ट दही घेतलेलं आहे। हे प्रोबायोटिक असं दही आहे। हे अतिशय हेल्दी असते। तर मी इथं दही घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथं 3 चमचे छोटे बेसन घेतलेलं आहे। आपल्याला कढी बनवायला दह्यामध्ये हे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। बेसन 3 चमचे भरून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा मी इथं फोडणीसाठी इथं असे लांब लांब असे लसूण कापून घेतलेली आहे। त्यानंतर मी आलं सुद्धा असं लांब लांब कापून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या एकदम बारीक। कढीपत्त्याची 10-12 चांगली पानं घेतलेली आहे, कारण कढीमध्ये कढीपत्त्याची पानं ही छान स्वाद देतात। त्यानंतर मी वरून टाकायला कोथिंबीर घेतलेली आहे। फोडणीमध्ये आपल्याला हळद लागणार आहे, नंतर जिरं आणि मोहरी लागणार आहे। ती मी 1 चमचा जिरं आणि मोहरी घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं। चला आता आपण दही फेटून घेऊया। तर मी आता या बाउलमध्ये दही काढून घेते आहे। दही जवळजवळ मी 1 वाटी भरून एवढं घेतलेलं आहे बघा, आणि त्यानुसार 3 चमचे भरून मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे। आणि नंतर यामध्ये मी हे बघा पाणी ओतून घेत आहे। 2 वाट्या भरून पाणी ओतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी यामध्येच मीठ टाकलेलं होतं, अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। संपूर्ण दही हे त्याचं ताकात रूपांतर होईल इथपर्यंत ते फेटून घ्यायचं आहे। चांगला फेस येईपर्यंत ते घोटायचं आहे, म्हणजे आपलं ते कढीचं मिश्रण तयार होईल। बघा अशा पद्धतीने याला असे बुडबुडे आलेले आहेत आणि स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने चला आता मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, अगदी अर्धा चमचा। आता आपण कढी बनवायला घेऊया। मी एक कढई घेतलेली आहे। आता मी इथे आपल्याला दाखवायला विसरली, मी हिंगसुद्धा घेतलेला आहे फोडणीमध्ये टाकायला। थोडा गॅस पेटून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती कढई ठेवली, आपलं तेल तापलेलं आहे। मी एक पळी भरून तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं आपलं तापलेलं आहे। आता आपण यामध्ये फोडणी करून घेऊया। फोडणीमध्ये मी आता इथं सर्वप्रथम घातलेलं आहे जिरं आणि मोहरी, एकत्रच घातलेलं आहे। आपलं जिरं आणि मोहरी चांगली तळतळलं, त्याच्यामध्ये मी हा जो हिंगाचा खडा आहे, हा हिंगाचा खडा कुस्करून टाकलेला आहे। अगदी छोटासा वाटाणा एवढाच हिंग त्याच्यामध्ये टाकायचा। पावडर असेल तर अर्धा चमचा छोटा टीस्पून एवढा हिंग घालायचा। त्यानंतर मग मी इथं आपली लसूण, कापलेलं आलं, मिरची, कढीपत्ता असं सगळं आपल्याला ह्या फोडणीत टाकून घ्यायचं आहे आणि चांगली फोडणी आपली तयार करून फोडणी ही खमंग अशी तयार करायची। फोडणी आपली खमंग तयार झाल्यानंतरच आपण ते दह्याचं जे काही मिश्रण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं। खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। इथं बघा आपली अशी फोडणी ही अशी छानपैकी खमंग झालेली आहे। त्यामध्येच मी हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे।
आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला 2-3 वेळेस चांगलं फिरून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 1-2-3 चांगल्या मोठ्या मोठ्या उकळ्या काढायच्या कढीला, म्हणजे त्यातलं बेसन पण हे चांगलं शिजून जाते आणि आपली कढी ही अतिशय चविष्ट होते. बघा अशा पद्धतीने आता याला मी घोटून घेतलेलं आहे. आता याला आपण उकळी आणूया. मी त्यामध्ये वरून कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. बघा आता कढीला उकळी यायला लागलेली आहे आणि अशी ज्यावेळेस उकळी यायला लागते तशी तशी कढी ही आपली वरती यायला लागते. अशी पूर्ण वरती आल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा, परत वरती येऊ द्यायची. अशी 3-4 वेळेस चांगली उकळून घ्यायची कढी. जेवढी कढी उकळून घेतली तर ती अतिशय रुचकर लागते. बघा आता आपल्या कढीला चांगली उकळी फुटलेली आहे. पचनाला अतिशय अशी सोपी असते, त्यामुळे कढी आठवड्यातून 1 वेळेस तरी बनवून खाल्लीच पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने 10-15 मिनटात कढी आपली तयार होते, काही जास्त वेळ लागत नाही. बघा आता ही आपल्याला 3री उकळी आलेली आहे, ही 4थी उकळी. अशी छानपैकी मी ही कढी उकळून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आता ही आपली कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा थंड झाली आहे थोडी, ही अशी तयार झाली. बघा मी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. गरमागरम भाताबरोबर ही कढी खायला अतिशय रुचकर लागते. धन्यवाद.